तर आज आपण मँगो या फ्लेवरचा आईस गोळा बनवणार आहेत. तर ते स्नो पडलेला आहे ना, तर तो बर्फ घेत आहेत. तर बर्फ घेताना एक काळजी घ्या की जो फ्रेश बर्फ आहे एकदम वरच्या साईडचा, तर तो घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता ते एकदम असं वरचाच घेत आहेत, कारण की खाली कचरा आणि माती वगैरे चिटकलेली असते, त्याच्यामुळे हेल्थची पण काळजी घ्यायला लागते. ते आपण याच्यावरती टाकणार आहोत ज्यूस, मँगो ज्यूस. हा गोळा रेडी झालेला आहे. ये कसा वाटतं आईस गोळा? तर आता हा आहे मँगो ज्यूस. तर ते याच्यावरती मँगो ज्यूस टाकतील. हा मँगो फ्लेवरचा गोळा बनलाय. कशी आहे टेस्ट? मस्त आहे. लहानपणीची आठवण झाली का? लहानपणी आम्ही हा आईस गोळा खूप आवडीने खायचो. तर तुम्हाला हा फ्रेश स्नो पासून बनवलेला आईस गोळा आवडला असेल